अय्याज नायकवडी राजकारणातून निवृत्ती घेणार होते, मात्र कार्यकर्त्यांनी रोखला निर्णय. स्वीकृत नगरसेवक पदासाठी आमदार, खासदार व मंत्र्यांना भेटणार. कार्यकर्त्यांची घोषणा. सांगली, मिरज व कुपवाड शहर महानगरपालिका निवडणुकीत भारतीय काँग्रेस पक्षाकडून उमेदवार म्हणून अय्याजभाई नायकवडी यांनी निवडणूक लढवली होती. मात्र या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. या निकालानंतर त्यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट करत मी राजकारणातून निवृत्ती घेत आहे असे जाहीर केल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता पसरली. या पार्श्वभूमीवर अय्याज नायकवडी यांच्या कार्यकर्त्यांनी तातडीने बैठक बोलावली. या बैठकीत मोठ्या संख्येने कार्यकर्ते, समर्थक उपस्थित होते. बैठकीदरम्यान कार्यकर्त्यांनी एकमुखाने भूमिका मांडत साहेब, तुम्ही राजकारणातून निवृत्त होऊ नका. समाजाला आणि कार्यकर्त्यांना आजही तुमची गरज आहे असे ठामपणे सांगितले. अय्याज नायकवडी यांनी गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक राजकीय क्षेत्रात केलेले कार्य, सर्वसामान्य नागरिकांशी असलेला थेट संपर्क तसेच अल्पसंख्याक व दुर्लक्षित घटकांसाठी उचललेली पावले यांचा उल्लेख कार्यकर्त्यांनी केला. पराभव हा राजकारणाचा एक भाग असून त्यातून खचून न जाता पुन्हा ताकदीने उभे राहावे अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. बैठकीनंतर कार्यकर्त्यांनी महत्त्वाची घोषणा करत सांगितले की अय्याज नायकवडी यांना स्वीकृत नगरसेवक पद देण्यात यावे. यासाठी लवकरच काँग्रेस पक्षाचे खासदार तसेच वरिष्ठ नेते आणि मंत्र्यांची भेट घेण्यात येणार आहे. त्यानंतर या संदर्भात पक्ष नेतृत्वाकडे औपचारिक मागणी करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले. कार्यकर्त्यांच्या भूमिकेमुळे अय्याज नायकवडी यांचा राजकीय भवितव्याबाबत नव्याने चर्चा सुरू झाली असून त्यांच्या निर्णयाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.